स्वतःसाठी एक्सप्लॉइट करण्याचा प्रयत्न करा. कुठेही स्वतःवर होणारा इन्जस्टिस सहन करू नका. ठीक आहे. कारण तुम्ही आहे तर ही दुनिया आहे. तुमचे डोळे बंद झाल्यानंतर ही दुनियासुद्धा तुमच्यासाठी बंद होते. ठीक आहे. तर मग तेवढं काही सहन करायची गरज नसते आयुष्यात एका लेवलपर्यंत. आणि कोणाला हार्म करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला हार्म करण्याचा प्रयत्न करत असेल तर फारसं काही डिफेन्सिव्ह न होता त्याचा जगू द्यायचं, तिथं आपण ती जागा सोडून द्यायची. ठीक आहे. आणि त्याचे परिणाम थोडेसे वाईट होतात. कसं होते डिफेन्समध्ये दोघांचे जीव चालले जातात माणसांचे. तर निग्लेक्ट करा. निग्लिजन्स इज द बेस्ट पॉलिसी. ते शॉक ते जे आहे ते ॲब्सॉर्ब करायचे आणि त्याची पुढे करून फेकून द्यायची. हे सगळ्यात महत्त्वाची पॉलिसी असते आयुष्यामध्ये. तर ती तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे कुठलेही सेक्टर असो. आता तुम्हालाच माहीत नाही तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये भविष्यात जाणार आहे. काही माहिती नाही. इथला कोणी मुख्यमंत्री असू शकते, यातला पंतप्रधान असू शकते, मला माहिती नाही. किंवा एखादा नोबेल लॉरेट पण असू शकते तुमच्यामधलाच. हे कोणीच काही सांगू शकत नसते. बाकी ते माहिती नसतं आहे ना. मी आता नदीमध्ये पोहायला जायचं होतं तेव्हा माझ्या आईला माहिती नव्हतं की मी लेक्चरर होईल म्हणून भविष्यात. ठीक आहे. कारण 10वीपर्यंत खेड्यातच राहिलो. आमचं काही तसं काही अभ्यासाला वगैरे वातावरण नव्हतं. हे कोणाचं कोणाला काही. आणि अजून मलाही माहिती नाही मी पण PM होऊ शकतो. कोणाला माहिती आहे भविष्य काय आहे. ठीक आहे. हे कोणालाच काही माहिती. पण तुम्ही सेल्फ ट्रस्ट ठेवा. ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि कुठलीही गोष्ट सुरुवात केली तर तिचा एंड करा. बाय हुक बाय हुक. एंड म्हणजे काही मारण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला तुम्हाला वाटेल आता याचा गेमच करतो. याचा गेम करायच्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडून द्यायच्या. कोणाच्या नादी लागायचं नाही. हार्म करायचंच नाही कोणाला. हार्म करणे कोणालाही त्रास पोहोचवणे हे कधीही चांगलं असू शकत नाही. ठीक आहे. तर कोणालाही हानी पोहोचवू नका. शांतता मार्गाने चांगलं असतं. सगळ्यात चांगलं असतं. एक स्माईल द्यायची आणि पुढे निघून जायचं. आणि त्यांनी केलेल्या तक्रारीसाठी त्याला धन्यवाद म्हणायचं. काय म्हणायचं? आभार मानायचे. आणि थोडा अजून स्वतःला अपग्रेड करत राहायचं. आणि खूप सारं वाचन करा. जेवढा वेळ भेटेल आयुष्यात वाचनासाठी द्या. एज्युकेशन संपल्यानंतर तुम्हाला मित्र भेटत नाही. जे काही तुम्हाला मित्र भेटतील ते UG नंतर आणि PG हा लास्ट फेज असेल तुमच्या आयुष्यातला. त्याच्यानंतर तुम्हाला मित्र मिळणार नाही. ठीक आहे. ते तुमचं जे काही असेल म्हणजे प्रोफेशनमध्ये तर 100% कोणाकडनं मैत्रीची अपेक्षा करू नका. कुठल्याही प्रोफेशनला जा. तुम्ही क्लर्क झाले, बँकिंगमध्ये गेले किंवा आमदार झाले, खासदार झाले. आमदार पाहिले असतील तुम्ही. आज इथं राहते लगेच तिकडे जम्प करते. तर कसं राहायचं त्यांच्याकडनं शिका तुम्ही. राजकारणी लोकांकडून तुम्हाला राजकारण नाही करायचं, शिकायचं. त्यांच्यावरती फारसा इमोशनल इम्पॅक्ट होत नाही त्या गोष्टी. तर आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांच्यावर फारसे काही डाऊट्स ठेवू नका. स्वतःवर पण डाऊट ठेवू नका. समजत आहे. आणि वाचल्याशिवाय तुम्ही सक्षम होणार नाही. आणि ध्येय तुमचे हे मोठे ठेवा. चिल्लर जागा ठेवू नका. म्हणजे घर पे जाके सब्जी काटणी. मला घरी जाऊन 5 किलो गहू आणायचे. हे टार्गेट्स ठेवू नका. टार्गेट हे थोडे मोठे असायला पाहिजे. आणि थोडे रिव्हॉल्युशनरी आयडिया एक तरी तुमच्या आयुष्यात असायला पाहिजे की ते तुम्हाला वाटलं पाहिजे. लोकांनी तुम्हाला पागल म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? मी म्हटलं पाहिजे पागल आहे, वेळे आहे. असं लिहून ठेवायचं तुमच्या डायरीवर. मी उद्या चलून मंगळाचा मालक होणार. मंगळ ग्रह आहे. मंगळ ग्रह हा माझा मंगला नाही. मंगळ ग्रह हा माझ्या मालकीचा असेल असं लिहून ठेवायचं. किती वर्षात? 10 वर्ष. त्याच्या स्टेप्स लिहायच्या. काय करणार मी मंगळ ग्रह माझ्या नावावर होण्यासाठी. पहिली स्टेप इथून गेल्यावर मी नोकरी तर करावंच नाही लागणार पाहिजे. केली तर मी किती दिवस करणार. मला काय पाहिजे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगला तुमच्या आयुष्यात. काहीही झालं तर लोन्स काढू नका. काय काढायचं नाही. तुम्ही छोटी मोठी बारीकशी नोकरी लागते तुम्हाला 13,000. किती हजाराची? UG झाल्याबरोबर तुम्हाला 13,000 म्हणजे असं वाटते 1,30,000 वाटते तुम्हाला. कारण घरी रोज आपल्याला भीक मागावी लागते. 50 दे, आई 40 रुपये दे. 13,000 त्या 40 रुपयाच्या तुलनेमध्ये आपल्याला वाटते खूप जास्त. पण ॲक्च्युली ह्या 40 रुपयाची व्हॅल्यू खूप जास्त असते. आपण आईवडिलांकडून देतो ना
कारण जो आपण एन्जॉय करतो हा बापानं मायातनं दिलेल्या पैशावरच करतो खरा एन्जॉय. मला आज सॅलरी आहे 1,40,000 पण मला क्रेडिट होते समजा 70-80,000, तरीही मी तो एन्जॉय करू शकत नाही. जेवढं मी घरी येऊन भांडणं करून 3,000 रुपये घेऊन जायचो तेवढा मिळायचा आनंद आज तेवढा आनंद मला भेटेल. घरी जायचो मला पैसे पाहिजे 3,000 रुपये. किती हजार? 3,000 मागायचो मी त्यांना. विचारायचे कशासाठी पाहिजे. मी काय म्हटलं का पुरी फिरवायला गेलो का तिथे? मी अभ्यास करतो म्हणायचो. ठीक आहे, मी अर्ध्या पैशाची अंडा करी खायचो. 30 रुपये प्लेट अंडा करी होती. किती रुपये? 30 रुपये प्लेट. अर्धे माझ्या मित्रांचे चहा प्यायचे बिल वगैरे जे असतात त्याच्यावर जायचं, तेव्हाही जायचा माझा पैसा. असं काही नाही. माझे मित्र यायचे माझ्या माघारी माझ्या अकाउंटमध्ये लिहायचे पण स्वतःचा अकाउंट काढायचे. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तर तो एक महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या आयुष्यात. तर लोन्स काढायचे नाही भविष्यात. हा लोन काढलं तर कशासाठी काढायचं? बिझनेससाठी काढायचं. म्हणजे महागडी गाडी, महागडं घर, महागडी बायको याच्यासाठी, महागडा नवरा याच्यासाठी लोन काढायचं. महागडी बायको म्हणजे मला ते घेऊन पाहिजे, मला हे घेऊन पाहिजे, ती झाली महागडी बायको. मी तुझ्यासोबत ह्या परिस्थितीत राहू शकत नाही. मी काय म्हणतो, तू निघून जा. ठीक आहे, तू ह्या परिस्थितीत जर राहू शकत नाही म्हणजे तू माझी नव्हे, तू त्या परिस्थितीची आहेस, त्या परिस्थितीची गुलाम आहेस. ठीक आहे. आणि मुलींसाठी स्पेसिफिकली कुठल्याही लबाळ कार्ट्यावर विश्वास ठेवू नका. ते खोटं बोलणारं कार्ट जर असेल ते धुळावर मारा. ते बघा, पोरगा तोच चांगला आहे जो घरच्यांसोबतही तुमचं इंट्रोडक्शन करून देत असेल. केअरफुली आहे. तुमचे घरी येत असेल, तुमच्या घरून त्याच्याही घरी तुम्ही जात असाल, चोरून जो संबंध ठेवतो, रिलेशन ठेवतो, तो पोरगा काही कामाचा नाही. मुलींसाठी चालला. ठीक आहे. म्हणजे ते व्हेरीफाईड असते अकाउंट, OTP व्हेरीफाईड. जे अकाउंट चोरून आहे समजा, आजकाल घुमते ना मोबाईलवर, ते अकाउंट काही कामाचं नाही. ठीक आहे. तर त्या अकाउंट पासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि कितीही गंभीर खंबीर आरोप लावले लोकांनी, काहीही केलं, उद्या तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर व्हायचं नाही. स्वतःचा जीव तर बिलकुल घ्यायचा. त्याला एकच उत्तर द्यायचं, मला मी तुला बघून घे गिरीश, माझ्या नादाला लागायचं आणि तुला आता काय करायचं ते करून घे म्हणायचं. मी तुझ्या नादाला लागल्यानंतर तुझं काही खरं नाही म्हणायचं. काय म्हणायचं? पुरं उद्ध्वस्त करून टाकेल म्हणायचं, A to Z. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण आपल्या सोबत गाठ पडून ठेवायचं. पोरगी आहे म्हणून बिलकुल घाबरायचं. मुलांसाठी सांगा. मुलांसाठी सांगतच आहे. ते माझ्या आवडत्या पोरी आहेत माझ्या, कारण मला पहिली पोरगी आहे. ठीक आहे. तर पहिली प्रायोरिटी. आणि माझ्या आजीनं मला घडवलेलं आहे. जास्त इम्पॅक्ट जो आहे माझ्या आजीचा माझ्यावर आहे. म्हणून माझ्या पहिल्या पोरीचं नाव मी माझ्या आजीच्या नावावरून ठेवलं. सरस्वती तिचं नाव होतं, सरस्वती ठेवलं. आणि दुसरी लीलाबाई होती तर लक्षित ठेवलं दुसऱ्या मुलाचं. ठीक आहे. आणि तुम्ही काय मी ठेंबे हो, तुम्ही निघाले की तुम्हाला काही टेन्शन नसते. तुम्हाला काही कोणी काही जाळ्यात अडकू शकत, तुम्ही लगेच आता गेले की लगेच निघून जातो. मुलांसाठी काय असायला पाहिजे? मुलांचं कर्तव्य काय असतं? मुलांचं कर्तव्य असते पहिली तर वॉल ऑफ द हाऊस म्हणून त्यांना काम करावं लागतं. ठीक आहे. नंतर त्यांची जी रिलेशन आहे त्यामध्ये त्यांना स्ट्रेंथ ठेवावी लागते. अविश्वास त्यांनी ठेवू नये. ठीक आहे, रिलेशन्सवर. आणि जी लेडीज तुमच्या आयुष्यात येईल तिला सन्मानाने वागवा. कुठलीही असो, ती आई असो, तुमची आजी असो, की बायको असो, की तुमची पोरगी असो. ठीक आहे. म्हणजे असं कुठं झालं नाही पाहिजे की तुमच्या आयुष्यात आलेला जो XYZ व्यक्ती आहे ते पाण्याअंग, हे पद्धत तुम्ही बिलकुल आयुष्यात अंगीकारायची नाही. तिला विचारायचं, तू पाणी पितेस का? तुझ्यासाठी पण घेऊ का? येताना घेऊ. ठीक आहे. तर हा तुमच्यासाठी. तुम्ही म्हणसाल सर हे काय सांगत आहे तुम्ही? तुम्हाला जर चांगलं जीवन जगायचं असेल, स्ट्रेस फ्री लाईफ जर जगायचं असेल, हे जे तुमचे बिलीफ्स आहेत जीवनात तुम्हाला चुकीच्या पद्धतीने शिकवलेले, ते पहिले तर आधी इरेज करा, डिलीट करा. कारण मी तुम्हाला काय म्हटलं, तुमचं जीवन हे फार महत्त्वाचं. कारण हे सगळं संपणार. तुमचं बघता बघता आता 21 वर्ष निघून गेले आयुष्यात. हा खूप मोठा कालावधी होता तुमच्या आयुष्यातला. आता याच्यानंतर हे फास्ट जाणार. शाळेतला वेळ असा असतो आपल्यासाठी, बाप, एक दिवस म्हणजे आपल्याला वाटते 1 महिना चालू आहे.
एका महिन्यासारखा वाटतं. मग थोडंसं 11वी-12वीचा वेळ येतो, कॉलेजचा वेळ येतो, मग तिथं वाटतं एक दिवस म्हणजे एक आठवड्यासारखा आहे. आता थोडीशी तुमच्या आयुष्याला कलाडणी वेगळी, स्पीड वाढेल. ठीक आहे, फास्ट तुमचं आयुष्य जाईल. तर तुम्ही आता कॉमन सजेशन आहे की सगळ्यात पहिले तर डेली एक्सरसाइज करा. 5 मिनिटापासूनही सुरू केलं तरी चालेल. मी 5च मिनिट देईल एक्सरसाइजला स्वतःला. मी 5 मिनिट देईल कशासाठी? रीडिंगसाठी सेल्फ हेल्प बुक वाचत चला. ठीक आहे, चांगले एज्युकेशन्स रिलेटेड चांगले व्हिडिओ बघत चला, पुस्तकं वाचत चला. नंतर फायनान्शियल लिटरसी तुमची वाढवा स्वतःची. फायनान्शियल लिटरसी इन द सेन्स की तुम्ही वेगवेगळे मार्ग शोधा. नोकरीसोबत अजून कुठले कुठले पर्याय आपल्याला बघता येतात आणि कुठल्याच एका व्यवसायामध्ये किंवा कशामध्ये गुंतवणूक 100% करू नका. एफर्ट्स 100% द्या. ठीक आहे, एफर्ट्स 100% द्या, पण फायनान्शियल क्रायसिस तुमच्यावर येणार नाही याची काळजी घ्या. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आयुष्यात. कारण तुम्हाला फायनान्स मॅनेज जर करताना हळूहळू तुम्ही ग्रो व्हायला लागता. ठीक आहे, ग्रो झाल्यानंतर त्याचं आउटकमसुद्धा मग तेवढं जास्त मिळायला लागते. मग तुम्हाला फक्त पीस आहे आयुष्यामध्ये आणि आराम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे, लोन घ्यायचं नाही, रीडिंग करायचं, एक्सरसाइज करायची आणि वेगवेगळे पाईपलाईन्स तुमच्या अर्निंगचे तयार करायचे. एकाच कुठल्या सोर्सवर डिपेंड राहू नका पैशासाठी. एकाच म्हणजे टेबला खालून घेऊ नका. आता सरांनी म्हटलं होतं एकाच कुठल्या इकडून पण येऊ द्या, इकडून पण येऊ द्या. तर त्या वाममार्गाने पैसा कमवायचा नाही. शॉर्टकट्स जीवनात मारायचे नाही. शॉर्टकटची स्टोरी सांगितलेली आहे का मी तुम्हाला? मी तुम्हाला सांगतो, अजून बरेच वेळा सांगतो. ठीक आहे, शॉर्टमध्येच सांगतो ती स्टोरी, ब्रीफमध्ये सांगतो. बरेच जणांना कंटाळा आला असेल तर ते प्लीज जाऊ शकतात, मला वाईट वाटणार नाही. ठीक आहे, पण हे माझ्या एका विद्यार्थ्यासाठी आहे ज्याला ते ऐकायचं. ओके, हा, दोघं नवरा बायको असतात, नवीन कपल असते, त्यांचं लग्न झालेलं असते 16-17व्या वर्षाच्या वयाचे. ठीक आहे, 1-2 वर्ष ते राहतात, पहाडीवर राहत असतात. ठीक आहे, मग आता ते त्यांचं अर्निंग होत नाही तेवढं प्रॉपर, त्यांना गुजारा होत नाही तेवढा. मग ते ठरवतात की बा आता कोणीतरी एखादं काम करायला जायला पाहिजे. जनरली मेल जात असतो काम करायला बाहेर. ठीक आहे, मग तो पुरुष ठरवतो की बा आता मी काम करायला जातो शहराला कुठंतरी बाहेर आणि काहीतरी आपली उपजीविका होईल पुढची भविष्याची, या दृष्टीनं मी काम करून थोडा पैसा जमवून आणतो आणि तो निघून जाते. मग एका हॉटेलमध्ये त्याला दुकानामध्ये काम भेटते, बेकरीमध्ये म्हणा. तर तिथं काम करतो तो. मग करत करत त्याचे 10 ते 12 वर्ष निघून जातात. ठीक आहे, 13ही वर्ष निघून जात असते. आता तो 28, 29, 30 वर्षाचा होतो. मग आता तो म्हणतो मालकाला किंवा मालक आता बऱ्यापैकी माझं जमा झालं असेल काहीतरी अर्निंग. आणि असे गडी राहायचे तेव्हा, आजही राहतात बरेच जण. UP बिहारचे पण लोक येतात काम करायला, असे राहतात ते. तो मालक म्हणते ठीक आहे आता तू जायचं आहे, बस म्हणते चहा नाश्ता वगैरे घे. म्हणते आता मी तुला 2 चॉईसेस देतो म्हणते. एक तर 3 सजेशन देतो म्हणते, किंवा म्हणते 3 सजेशनच्या ऐवजी तुला 3 सजेशनच्या ऐवजी तुला पैसे मिळतील किंवा सजेशन मिळतील. 2 पैकी एक सांग काय पाहिजे. तू विचार करते यार म्हणते, काम केलं म्हणते. आता मालक म्हणत आहे म्हणते की सजेशन म्हणजे तेवढे महत्त्वाचे असतील, आपली तर उपजीविका इथं झालीच. आता सजेशन जर कामाचे असतील, एवढा मोठा मालक आहे दुकानाचा, तो म्हणते पैसे देऊ नका मला सजेशन द्या तुम्ही. ठीक आहे, बस म्हणते नाश्ता बिस्ता कर म्हणते, जेवण बिवण कर, जाण्यासाठी तयार आहे. उद्या सकाळी निघ म्हणते. आणि ही ब्रेड म्हणते उद्याच्या प्रवासासाठी तुला घरी जाताना ब्रेड वगैरे घेऊन जा. मग तू म्हणते पहिलं सजेशन असं आहे की जीवनात शॉर्टकट कधी घ्यायचा नाही. नको असलेल्या गोष्टीत. दुसरं सजेशन सांगते, नको असलेल्या गोष्टीत क्युरिओसिटी कधीही ठेवायची नाही. आणि थर्ड सांगते त्याला सजेशन, रागामध्ये कुठलाही डिसिजन घ्यायचा नाही आणि आनंदात कोणाला प्रॉमिस करायचं नाही. हे सगळे लागले. ओके, तर मग ठीक आहे, तू आता उठतो सकाळी, चहा नाश्ता घेतो, ब्रेड दिलेल्या मालकानं बांधून घेतो आणि निघतो. निघाला तो प्रवास करत 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 करत. मग रात्र होते. त्याच्या आधी थोडंसं म्हणजे 4-5 वाजतात समजा. मग तेव्हा त्याला एक जण तो विचारते, त्याला थोडं कन्फ्युजन होते, साहेब इकडे जायचं की इकडे जायचं. तो एक जण सांगते त्याला इकडून शॉर्टकट आहे, त्या मार्गाने जर गेला तर तू लवकर पोचशील. तो जाते 1 किलोमीटरच्या जवळपास. मग त्याला आठवते अरे आपल्याला मालकानं सांगितलं जीवनात शॉर्टकट घ्यायचं, परत येते.
1 किलोमीटर गेलो परत येते आणि दुसऱ्या मार्गाने लागते. मग अंधार होऊन जाते, रात्र होते. मग आता मग एक गाव भेटते छोटं जरा, तिथं तो मुक्काम करतो. मुक्काम करताना आता कुठं तरी राहायला पाहिजे, कोणाकडे तरी सहारा भेटला पाहिजे. एका घरासमोर झोपली असते, तिथल्या मालकाला विचारते सोय होईल का रात्री झोपायची, थंडी आहे बाहेर. म्हणजे हो राहा म्हणजे. तू झोपते तिथं, झोपते रात्री 2:30-3 वाजता जोरजोरात बाहेर आवाज असते, मारामारी चालू असते, डाकू आलेले असतात गावात, अटॅक झालेला असतो. हा थोडं निघायला लागते बाहेर झोपली. त्याला दुसरं सजेशन आठवते मालकाचं, नको त्या जास्त गोष्टीत क्युरियोसिटी ठेवायची, नको त्या गोष्टी नको त्या गोष्टी जाऊ दे बाबा. मी नसतो इथं तर मग म्हणजे आता मी काय बाहेर कसं काय आलो असतो. माझ्या रात्रीचा प्रश्न आहे, झोपून जाते, डोळे बंद करते, कानात गोळे घालते, झोपते, उठते, सकाळी निघते. लागला दुसऱ्या दिवशी पोहोचते रात्री घरी 12-12:30 वाजता. मग तो बेडवर पाहते खिडकीतून की त्याची बायको झोपलेली असते आणि बाजूला एक मनुष्य तिच्या बाजूला झोपलेला असतो. त्याला फार वाईट वाटते, मराठवाड्यातला मनुष्य, पश्चिम महाराष्ट्रातला त्याला तळपायातली आग मस्त खात जाते त्याची. ते आता बेकार झालं. मी साला 13 वर्षी गेलो म्हणून तिनं धोका दिला मला, के मेरा प्यार इंतकाम दे की तो खाते. इंतकाम घ्यायसाठी तो तलवार शोधायला जातो. कुराळ दिसते त्याला कोपऱ्यात, आता मारतो म्हणते. मारायच्या पहिले त्याला आठवते की रागात कुठलाही डिसिजन घ्यायचा आणि आनंदात प्रॉमिस करायचं. तरी रळत चुकून जाते, गाणी मनातल्या टुकरा गेला, झोपला. मेरा इंतकाम देगी, मेरा इंतकाम देगी. सकाळी उठते 8-8:30 वाजता. त्याची बायको उठते, दरवाजा उघडते, ते झोपलेलं असतात. खूप खुश होते. काय बाजूला म्हणते, काय खुश होत आहे म्हणजे काय झालं काय म्हणते. त्याचे काय रात्री प्रकार मी पाहिलं, वाईट वाटलं. काय पाहिलं मी, तो पुरुष कोण आहे म्हणते. अरे तो म्हणते आपला मुलगा आहे म्हणते. तू जेव्हा गेला म्हणते तेव्हा मी प्रेग्नंट होती म्हणते. आता 13 वर्षात झाला म्हणते मुलगा. मग ते रडते बिचारा, त्याला खुशी होते अत्यंत, पण तो काही प्रॉमिस करत नाही त्याच्याला. तर मॉरल ऑफ द स्टोरी असं आहे की आयुष्यात कधी शॉर्टकट घ्यायचा नाही, नको तिथं क्युरियोसिटी ठेवायची नाही. कारण आयुष्य हे तुम्ही नसले तर काय. मला सांगा, आता मी इथं नसलो, उगं काहीतरी चालू आहे बाहेर, त्याच्यात क्युरियोसिटी ठेवली मी असताना, त्याला काहीही अर्थ नाही ना. कुठेही तुम्ही अफेक्ट होऊ शकता आणि रागामध्येही कुठले डिसिजन घेतलेले त्याचे कॉन्सिक्वेन्सेस कधीही चांगले होत नाही. ठीक आहे. अगेन तुमचे जर कधीही वाद झाले कोणाही सोबत, सांगू कधीही वाद झाला तर ते लगेच संपवण्याचा प्रयत्न करा. थोड्या वेळाने तुम्ही कधीही रिलेशन जर असतील ना, तर झुकतं माप घ्यायला काही हरकत नाही. तुमचा भाऊ असेल, आई वडील असतील, कोणीही असेल, XYZ असेल, मित्र असेल, तर तुम्ही झुकतं माप घ्यायला हरकत. तिथं इगो आणत नका बसू. तसे ते इगोला व्हॅल्यू 0च राहते. ठीक आहे. तर तो इगो संपवून टाका. इट्स ओके. त्याला काशी करू दे स्वतःची, काय करायची त्याला किती बोटं मोडायचे ते बोल द्या. आणि शेवटी हे थर्ड तुमचं जे आहे मॉरल ऑफ द स्टोरी, की रिलेशन तुम्ही किंवा सगळंच गमवू शकता, त्यामुळे त्या गोष्टी करू नका. ठीक आहे. तर असे मॉरल होतं. अशा प्रकारे मला वाटते आता एक माझं स्पीच इथं संपलेलं आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला स्पीच देण्याची वेळ येणार नाही. ठीक आहे. तर चांगला वेळ होता तुमच्यासोबत. अप्स अँड डाऊन्स जे काही तुमच्यासोबत झाले. 22ला आली तुमची बॅच आहे, 2022ला राईट आफ्टर कोविडच्या जस्ट म्हणजे 11वी-12वीला मला वाटतं कोविडमध्ये होते तुम्ही, आहे ना. त्याच्यानंतर तुमची बॅच आहे. तर काही हरकत नाही. मी कितीही मोठं टार्गेट असलं ते पूर्ण होते. फक्त टार्गेट्स ठेवताना प्लीज छोटे ठेवू नका. मला असं वाटते, मला दुःख वाटत आहे त्या गोष्टीचं की मी टार्गेट छोटं ठेवलं त्यावेळेस. फक्त एक लेक्चररचं जर टार्गेट न ठेवता मोठं जर लिहिलं गेलं असतं त्यावेळेस, तर तेही अचीव झालं असतं. कारण लेक्चररचं टार्गेट अवघ्या 5 ते 7 वर्षातच अचीव झालं. मग फक्त काय असते, बोर्डोम असते आयुष्यात. तर तुम्ही मोठे टार्गेट्स बाकीचे असतात आपले मोठे, तुमची स्वतःची डायरी मेंटेन करा. सल्ला आहे सगळ्यांना, प्रत्येकाला. आणि त्यामध्ये व्यवस्थित लिहित चला, पुस्तकं वाचत चला. एक्सरसाइज किती मिनिट करायची?
5 minutes. कमीत कमी फक्त 5 मिनिट लक्षात ठेवून मला. कमीत कमी किती करायचे? 5 मिनिट. वाचायचं किती? कमीत कमी 5 मिनिट डेली वाचायचं. ठीक आहे. वाचणं नाही झालं तर एज्युकेशनल व्हिडिओ वाचा. त्या पुस्तकाचा ऑडिओ बुक जे असते तो व्हर्जन वाचला ऐकला तरीही चालेल, काही हरकत नाही. पुस्तकं कशी मिळतील तुम्हाला? गुगलला विचारलं की ग्रेटेस्ट बुक ऑफ ऑल टाईम, बेस्ट बुक ऑफ लास्ट 10 years, ते याची यादी तुम्हाला एक एक येत जाते आणि ते वाचत जायची. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला ते भेटतात. ठीक. सो थँक्यू व्हेरी मच. चला माझं स्पीच इथं समजेल. ओके.